नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण अंघोळीचे बाथरूम अगदी स्वच्छ, पांढरेशुभ्र कसे घासायचे, अगदी घरातच असलेल्या दोन वस्तूंचा वापर करून आपण बाजारातून महागडे असे ॲसिड आणतो बाथरूम घासण्यासाठी, पण त्या ॲसिडचा परिणाम असा होतो की हातापायांना जपावं लागतं, हातापायावरती ते पडलं नाही पाहिजे ॲसिड। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या ॲसिड टाकताना नाकामध्ये त्या ॲसिडची जी वाफ जाते ना, त्या नाकामध्ये चुनचुन होतो, तुम्हाला तर माहीतच असेल। त्यासाठी रुमाल बांधावा लागतो नाकांना। तर हे ॲसिड वापरण्याची शक्यता नाही। आजचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर कधी बाजारातून ॲसिड विकत सुद्धा आणणार नाही। तर त्यासाठी काय करायचं आहे तुम्ही पाहू शकता। असे हे बाथरूम आहे, खूप घाण झालेले आहे आणि असे हे बाथरूम कसे स्वच्छ क्लीन काढायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी काय काय साहित्य पाहिजे, चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथं असे 5 ते 6 सुकलेले लिंब घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता। आता हे सुकलेले लिंब आपल्या घरामध्ये असले की आपण टाकून देतो, आपल्याला वाटतं की हे आता आपल्या काही कामाचे राहिलेले नाही, हे कशामध्ये उपयोगी येणार नाही, मग आपण काय करतो, हे टाकून देतो किंवा हे फेकून न देता आज आपण असे हे सुकलेले लिंब वापरूनच बाथरूम स्वच्छ कसं करायचं ते पाहणार आहोत। तर इथं पाहू शकता लिंब अगदी खूप लालसर रंग झालेला आहे, सुकलेले आहेत, पण याच्यामध्ये रस भरपूर आहे। तर काय करायचं, इथं 5 ते 6 जेवढे पण लिंब घेतलेले आहेत ते एका सुरीच्या साहाय्याने कापून घेऊया आणि याच्या अशा 2 फाका करून घेऊया। हवं असल्यास तुम्ही याच्यापेक्षाही बारीक फाका म्हणजे एका लिंबाच्या 5 ते 6 फाका देखील करू शकता। सर्व लिंबाचे मी अशा फाका करून घेतल्या, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे। आपण हे मिक्सरमध्ये थोडेसे बारीक करून घेणार आहोत, जेणेकरून लिंबाचा रस पूर्ण असा बारीक होईल। आणि त्यानंतर बघा, यामध्ये अजून एक वस्तू आपण घेणार आहोत, ती म्हणजे लिंबू सत्व। आपल्या घरामध्ये असतं, तुम्हाला माहीत आहे, आपण घरामध्ये बराच पदार्थ बनवतो तर त्याच्यामध्ये लिंबू सत्वाची आपल्याला आवश्यकता असते। तर इथं मी 2 चमचे लिंबू सत्व घेतलं आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून मिक्सरला मी फिरवून घेतलं। त्यानंतर मी एका प्लास्टिकच्या मगमध्ये हे सर्व पाणी काढून घेतलेलं आहे, जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक केलं होतं। आता त्यानंतर लिंबाच्या फाकामध्ये अजूनही थोडासा रस आहे, तो मी अशा पिळून घेतलेला आहे आणि एका बाउलमध्ये काढून घेतला। आता ज्या लिंबाच्या बिया किंवा जे मोठी साल असेल ना, ती काढून घेऊया। हवं असल्यास तुम्ही हे पाणी गाळून देखील घेऊ शकता। तर इथं बघू शकता पाणी जे आहे ना, ते एका प्लास्टिकच्या मग्ग्यामध्ये मी संपूर्ण घेतलं। लिंबू सत्व अजून थोडंसं विरघळलेलं नाही आहे, तर 1 चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण अजून पाणी ॲड करणार आहोत, 1 ते 2 ग्लास, कारण बाथरूम थोडंसं मोठं आहे तर पाणी जास्त लागतंय। आता त्यानंतर घरात आहे हा शॅम्पू आणि हा शॅम्पू म्हणजे बॉटलमधला शॅम्पू संपत आलेला आहे, म्हणजे थोडासाच काहीतरी राहिलेला आहे। म्हणजे याच्यामध्ये मी काय केलं, थोडंसं पाणी टाकलंय, म्हणजे छान असा सुगंध देखील येईल बाथरूममध्ये घासल्यानंतर। त्यासाठी मी याच्यामध्ये शॅम्पू म्हणजे बॉटलमध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि 2दा-3दा असं हिसळून घेतलं आणि हे पाणी कुठं वाया जाणार नाही किंवा बॉटलमध्ये जो शॅम्पू असतो तो कुठं वायाला जाणार नाही। तर तो शॅम्पू मी इथं काढून घेतला, त्या मग्ग्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे। त्यानंतर मी इथं घेतलेलं आहे, ज्या घासणीने आपण भांडे घासतो तीच घासणी मी इथं घेतलेली आहे, पाहू शकता। अशी सिल्वर कलरची घासणी आहे। तुमच्याकडे जर ब्रश असेल तर मी ब्रशसुद्धा घेऊ शकता, पण ब्रशपेक्षा या भांडे घासण्याच्या सिल्वर घासणीने जर तुम्ही बाथरूम जर घासले ना, तर जे कोपरे आहेत ना ते लवकर निघतात। याच्यामधली जी घाण किंवा जे काही बसलेला आहे ना मळ वगैरे या कोपऱ्यामध्ये, तर तो लवकर निघतो ब्रशपेक्षा पण भारी। आणि मी सतत ब्रश न वापरता बाथरूमसाठी अशाच प्रकारे घासणीने हे बाथरूम घासून काढत असते, मी ब्रश वापरतच नाही, तुम्ही पाहू शकता, किंवा कपड्याचा सुद्धा मी ब्रश इथं घेत नाही। तर बघू शकता ह्या घासणीने खूप लवकर जो कोपऱ्यामध्ये जो मळ आहे किंवा बाथरूममधला संपूर्ण तो खूप लवकर निघतो। तर बघू शकता इथं मी संपूर्ण पाणी आहे टाकल्यानंतर लगेचच इथं त्या घासणीने संपूर्ण बाथरूम असं मी घासून घेतलेलं आहे। फक्त 5 ते 10 मिनटं लागले आणि आपण काय करतो, ॲसिड जेव्हा टाकतो तर त्याला एक 15 ते 20 मिनटं ॲसिड टाकल्यानंतर थांबावं लागतं, लगेच आपण घासू शकत नाही आणि त्यानंतर आपण बाथरूम घासून काढून टाकतो। पण मी इथं हे लिंबाचं आणि जे पाणी बनवलं होतं ते पाणी टाकल्यानंतर लगेचच मी इथं भांडे घासायच्या
घासणीने लगेच हे बाथरूम घासून काढलेलं आहे. पाहू शकता इफेक्ट हाताला काही होत नाही. तुम्हाला तर माहीतच आहे लिंबू सत्व आपण खाण्यामध्ये वापरतो आणि लिंबू. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता लिंबामध्ये काय असतं की भरपूर प्रमाणामध्ये सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबाच्या रसामध्ये ॲसिडचं प्रमाण असतंच आणि त्याच्यामुळं काय होते बाथरूममध्ये जे काही किटाणू किंवा जे काही अळ्या वगैरे किंवा असं काही जो उग्र वास येत असेल किंवा जे काही घाण होण्याची शक्यता असते किंवा बाथरूममध्ये झुरळ निघतात किंवा काही वेळा असं होते की ते बारीक गांडूळ सुद्धा निघतात. तर असे सुद्धा होत नाही किंवा माशा वगैरे सुद्धा होण्याची शक्यता खूप कमी असते, होतच नाही. कारण लिंबाच्या रसामध्ये ॲसिड असतं. तर त्यामुळे काय होतं की फरशीसुद्धा छान निघतेच, एकदम सुंदर, स्वच्छ, साफसुथरी निघते बाथरूमची फरशी. आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये माशा, मुंग्या, झुरळ वगैरे हे सुद्धा येत नाही. तर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर रिझल्ट आहे. लिंबाचं हे पाणी टाकल्यानंतर लगेचच मी फरशी स्वच्छ अशी घासून काढली आहे बाथरूमची आणि अगदी पांढरीशुभ्र स्वच्छ अशी फरशी निघलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, खूप फायदेशीर आहे, उपयोगी आहे. तुम्ही पण हा उपाय नक्की करून पहा. 101% रिझल्ट आहे किंवा बाजारातलं महागडं ॲसिड आणण्याची काही गरज नाही आहे. घरातच असलेले हे 2 साहित्य तुम्ही वापरून पहा आणि मला ते बाथरूम घासल्यानंतर तुम्ही कमेंट करून कळवा. बाजारातून आपण महागडे ॲसिड आणतो, पण ते ॲसिड वापरताना खूप काळजी घ्यावी लागते. तर आज आपण घरातच असलेल्या 2 साहित्याचा वापर करून अशी ही फरशी नक्की पांढरीशुभ्र काढू शकतो. आणि जर बाथरूममध्ये पांढरीशुभ्र फरशी असेल तर तिला काहीच इफेक्ट लवकर होतो. म्हणजे कसं मळली की लगेचच दिसते. तर तुम्ही 2 ते 3 दिवसामधून असा प्रयोग नक्कीच करू शकता फरशीसाठी. आणि जेव्हा फरशीसाठी आपण ॲसिड वापरतो ना, त्यामुळे फरशी तुटण्याची शक्यता खूप असते. तर ते ॲसिड न वापरता आपण घरात असलेल्या साहित्य लिंबू आणि सायट्रिक ॲसिड वापरून तुम्ही अशी ही फरशी. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये 2 चमचे घरातच असलेलं बारीक मीठसुद्धा याच्यामध्ये घेऊ शकता, जे पाणी आपण बाथरूम घासण्यासाठी तयार केलं होतं. तर असा हा व्हिडिओ तुमच्यास नक्कीच उपयोगी पडेल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.